My name is Gopal Jairam Nole. I am from 9th standard. My school name is RK Public School. My project name is technically modified in sericulture. First of all, शेतकरी काय करीत आहे की ज्याची जी झाडं आहे त्याची ह्याचे ऑटोमॅटिक फीडिंग होत नाही ह्याच्यामध्ये. शेतकऱ्यांनी काय करतो, जो पाला आहे तो डायरेक्ट शेडमध्ये नेऊन टाकतो. टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे इन्फेक्शन आहे ते क्लिअर करण्यासाठी ह्याच्यामध्ये जे ऑटोमॅटिक फीडिंग लावलेली आहे तो काय करते, त्याच्यामध्ये जो पाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये तो काय करतो, ऑटोमॅटिक फीड होऊन मधात जातो आणि त्याच्यामधले जे व्हायरस ते इन्फेक्शन आहे ते क्लिअर होऊन त्या सिल्कवर्मला खायला जातात. ते दिल्यानंतर शेतकरी काय करत आहे की हे जे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ते इनऑर्गॅनिक सबस्टन्स टाकत आहे की त्याच्याऐवजी शेतकऱ्यांनी जर जे वेस्ट प्रोडक्ट आहे गाईचं ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे बड आहे तो लवकर बाहेर निघत नाही. शेतकरी काय करतो, हे इनऑर्गॅनिक सबस्टन्स टाकतो. ह्याच्यामुळे काय होते की हे सॉईल इनफर्टाईल होते आणि ह्याच्यामध्ये जे गाईचं जे शेण आहे हे टाकल्याच्यानंतर ह्याची पावडर करून ह्याला टाकल्याच्यानंतर हे काय होते, सॉईल फर्टाईल राहते आणि आपलं पीक पण चांगलं येतं. मग शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, ह्याची जी पावडर करून त्याला टाकायला पाहिजे. आता काय होतं, हे टाकल्यानंतर ह्याचा जो लिपचा कलर आहे तो ग्रीनरी राहत नाही आणि हे जो शेण आहे त्याच्यामध्ये जे कंपोनंट प्रेझेंट असतात ते काय करतात, ह्याला ग्रीनरी तयार करण्याचं काम करतात. आणि आता ही जी मशीन बनवली आहे, शेतकरी काय करतो, ह्याची जी आधी प्रोसेस आहे ती बँगलोरमध्येच करतो. शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, ही जी मशीन आहे त्यांनी घरच्या घरी जर बनवली. आमच्या गावामध्ये ह्याचं जे उत्पादन आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणात केलं जात आहे. तर मला असं एक दिवशी वाटलं की आपण ह्या जो माल शेतकरी बँगलोरला विकायला नेत आहे त्याच्याऐवजी आपण जर मशीन घरी बनवली तर शेतकऱ्याला सगळ्यात जास्त प्रॉफिट होतं. शेतकरी काय करतो, हा जो माल आहे बँगलोरला विकायला नेतो, ह्याच्या 1 क्विंटलची किंमत 60 ते 70 हजार रुपये क्विंटल असते. मग आपण ह्याची एक जो रोल आहे तो 2 ते 3 लाख रुपये ह्याचा 1 किलोचा रोलची किंमत आहे. शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, ही मशीन जर घरी बनवली, शेतकऱ्यांनी जो माल बँगलोरला विकायला नेत आहे तो डायरेक्ट त्याच्या घरी तयार करू शकतो. आणि ह्याच्या आळ्या आहेत त्या आळ्यांना जे मदत टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ह्याच्यामध्ये जो फॅन लावलेला आहे, शेतकरी काय करतो, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर शेतकऱ्याला मेंटेन होत नाही. त्याला वाटते की आता ह्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन होत नाही, आपण आळ्या फेकून द्यायला पाहिजे. आता समज ह्याला जर मी हे वायर लावलं तर ह्याच्यामध्ये जी लाईट लागत आहे ह्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करीत आहे. आणि आता हे फॅन जर लावला तर ह्याच्यामध्ये जे टेम्परेचर मेंटेन होतं. उन्हाळ्यामध्ये फॅन जर लावला ह्याच्यामध्ये ते टेम्परेचर मेंटेन होतं आहे. ह्याची गार हवा बाहेरची आहे ती मधामध्ये जाते आणि आळ्याला टेम्परेचर मेंटेन करते. आणि हे गाईचं जे हे आहे गोमूत्र आहे हे टाकल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सॉईल जी आहे तिला ब्लॅकपणा येतो, काळापणा येतो, म्हणजे ती चांगली राहते. आणि हे जो पाला आहे हे ग्रीनरी ह्याच्या शेणामुळे आली आहे. ह्याचे जे आळ्याचं जे डिकंपोज आहे त्याला जाळल्याच्यानंतर त्याची जी राख होते ती टाकल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाल्यामध्ये ग्रीनरी येते. आणि जे सोयाबीनच्या ज्या काड्या आहेत त्या टाकल्याच्यानंतर ह्याच्यामधले जे कंपोनंट आहेत ते त्या झाडासाठी इसेन्शियल असतात. आणि ते शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, ही मशीन त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं की ते काय करतात, ह्याची जी मशीन आहे ती स्वतः स्पिन करीत राहते. गरम पाणी टाकल्यानंतर हे बघा ही स्पिन करीत राहते. ह्याचा जो धागा आहे तो 2 ते 3 किलोमीटर लाँग असतो. मग हा जो रोल कट करून आपण त्याला विकायला नेऊ शकतो. सध्या तो धागा तयार होतोय का? हा, तो धागा तयार होत आहे. बंद कर. याचा धागा कुठे येतो? ठीक आहे, ओके, कंटिन्यू. आता हे जे शेड आहे ते ह्याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग बनवलेलं ह्याचे शेड आहे. शेतकरी काय करतो, ह्याच्यामध्ये जे नेट आहे हे शेतकरी लावित नाही. जो इन्फेक्शन व्हायरस आहे तो ह्याच्यामध्ये एंटर करू शकत नाही. आणि जी माशी असते ती काय करते, आळीच्या अंगावर बसून तिला डंक मारते. ती मारल्यानंतर ती काय करते, त्याच्यामध्ये एक अंड सोडते. अंड सोडल्यानंतर ते 3 दिवसामध्ये ते अंड बाहेर निघतं आणि आळी किल होते. त्याच्यामुळे हे प्रोटेक्ट करण्यासाठी ही जाळी लावलेली आहे. आणि शेतकऱ्यांनी ही जी मशीन आहे ती करायला पाहिजे. ही जी मशीन जर शेतकऱ्यांनी केली तर शेतकऱ्याला सगळ्यात जास्त प्रॉफिट होऊ शकतं. ओके सर.